10वीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना माझा नमस्कार। तुम्ही जर नीट, IIT JEE किंवा MST CET ची तयारी करणार असाल तर तुमच्यासाठी म्हणजेच 10वीतून 11वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन येत आहोत शेवटची संधी म्हणजेच IIB फास्ट 2.0। 10वीच्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत। मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच तुमचे बेस्ट या परीक्षेसाठी देत असणार। काही विद्यार्थी या परीक्षेचा अतिरिक्त ताण घेतात। ताण येणं स्वाभाविक आहे। परीक्षा म्हटलं की ताणतणाव म्हणजे स्ट्रेस तर येणारच, पण त्या स्ट्रेसचे मॅनेजमेंट आपल्याला करता आलं पाहिजे। त्यासाठी तुम्ही मेडिटेशन, योगा, व्यायाम आणि पालकांशी चर्चा करू शकता। त्यामुळे तुम्हाला स्ट्रेस कमी करता येऊ शकतो आणि तो तुम्ही नक्कीच कराल याचा आम्हाला विश्वास आहे। बरेच विद्यार्थी IIB हेल्पलाईनवर तसेच सोशल मीडिया हँडलवर मार्च मध्ये होणाऱ्या IIB फास्ट परीक्षेबद्दल विचारत होते। सर्वांना उत्तर देणे शक्य नव्हते, म्हणून ही अनाउन्समेंट तुमच्यासाठी। IIB फास्ट 2.0 म्हणजेच फ्री ॲडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट 2.0 10वीतून 11वीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे या परीक्षेतील गुणांच्या आधारे IIT JEE, नीट आणि MST CET साठी टॉप बॅचेस निवडल्या जाणार आहेत। फक्त टॉप बॅचेस नाही तर सोबतच 100% स्कॉलरशिप आणि भरपूर आकर्षक बक्षिसं देखील दिली जाणार आहेत। ही परीक्षा रविवारी 22 मार्च 2026 आणि 29 मार्च 2026 रोजी होणार असून तुम्ही यापैकी कोणत्याही एका दिवशी परीक्षा देऊ शकता। तसेच लातूर आणि अकोला शाखेसाठी 15 मार्च रोजी देखील ही परीक्षा घेतली जाणार आहे। परीक्षेची पद्धत ही ऑफलाईन म्हणजेच पेन आणि पेपर फॉर्मॅट मध्ये राहणार आहे। परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 3 ते 5 या 2 स्लॉट मध्ये होणार असून दोन्ही पैकी कोणत्याही एका स्लॉट मध्ये तुम्ही पेपर देऊ शकता। ही परीक्षा 10वी मधील विज्ञान आणि गणित या विषयांवर आधारित असून वस्तुनिष्ठ म्हणजेच MCQ पॅटर्नची असणार आहे। यात निगेटिव्ह मार्क सिस्टीम असणार आहे, म्हणजेच एका बरोबर उत्तरास 4 गुण मिळणार तर उत्तर चुकल्यास 1 गुण वजा देखील होणार। या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स यावर 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातील। म्हणजेच ही परीक्षा एकूण 100 प्रश्नांची व 400 गुणांची असणार आहे। परीक्षेचा कालावधी हा 100 मिनिटांचा असेल। लक्षात ठेवा, स्कॉलरशिप व बॅच सिलेक्शनसाठी नीटची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजीचे मार्क गृहीत धरण्यात येतील, तर JEE किंवा CET ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथमॅटिक्सचे मार्क गृहीत धरले जातील। ही परीक्षा IIBच्या सर्व शाखांमध्ये म्हणजेच नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुण्यातील पिंपरी ब्रांच, FC रोड ब्रांच आणि बालाजीनगर ब्रांच तसेच अकोला आणि कोल्हापूर येथे देखील घेतली जाणार आहे। या फास्ट परीक्षेचे रजिस्ट्रेशन करताना आपण यापैकी कोणतीही एक शाखा निवडू शकता। जर तुम्ही या अगोदर IIB फास्ट परीक्षा दिली असेल तर इम्प्रूव्हमेंटसाठी पुन्हा ही परीक्षा देऊ शकता, परंतु या परीक्षेसाठी स्वतंत्र नोंदणी करणे आवश्यक असून मागील परीक्षेसाठी केलेली नोंदणी गृहीत धरली जाणार नाही। तर मग आत्ताच नोंदणी करा। नोंदणीसाठी आमच्या या वेबसाईटला भेट द्या किंवा या हेल्पलाईनवर कॉल करा। थिंक नीट, थिंक IIB, थिंक JEE, थिंक IIB।